करताना रिक्षाचा संदर्भ या नेते मंडळी घ्यायची काही जरूर नाही आहे. अहो तुम्ही किती पैसे मिळलं काय काय मिळलं पेपर आम्ही वाचतोय आणि तुम्ही ते पैसे वाचवण्यासाठी ईडी वाचवण्यासाठी तुम्ही त्या अजित पवार म्हणजे कागदी वाघ आहे. कागदी वाघ त्यानं पवार साहेबाला असं या म्हातारपणी छळायला नको पाहिजे. असं मला ज्यांनी छळलं म्हातारपणी तसं साहेब पण हातभार झालं ना. साहेबांना भेटायला गेली साहेब म्हणायचे शिंदे पण नंतर बघू म्हटल्यानंतर तिथे 3 वर्ष गेली. 4 वर्षांनी परत शरद पवार परत आम्ही तिथं गेली. ही चांडाळ चौकडी त्यांची तिथं बोलायची पंचायत पडली. परत आणि 2 वर्ष गेली. त्यांचे सतीश राऊत त्यांचे PI त्यांना सगळं माहिती आहे आणि त्यांनी सगळं शरद पवारांना सगळं सांगितलं आहे माझ्याबद्दल. माहिनी सुद्धा सांगितली माहिनी. मी आता पदाला जो राजीनामा द्यायला आहे की अजित पवार राष्ट्रवादी गटाचा शरद पवार राष्ट्रवादी गटाचा तुम्ही आता कुठल्या गटात आहे? कोण तुम्ही? आता मी सध्या ह्या गटात आजच्या दिवस शरद पवारच्या अंतर्गत गटात आहे. शरद पवार गटाचा राजीनामा द्यायला आहे. हां आणि मुस्लिम साहेबांच्या रोष आहे. जोश बरोबर. आक्षेप असा आहे की रोज मुस्लिमांच्या अजित पवार असा काय कपटी रोष नाही आहे. कपटी रोष नाही काही नाही. कसं आहे तुमचा रोष आहे मुस्लिम साहेबांचा रोष नाही हो. ते घडले तीच सांगायला होतं. घटना घडली असतील जे काय असेल ते तुमच्या आयुष्यात घडलं असेल परंतु राजीनामा कुठला द्यायला लागलाय तुम्ही शरद पवार गटाला द्यायला होतं. म्हणजे काय याच्या पाठीमागे कारण काय? कारण का म्हणजे ही पवार साहेब नाही बरोबर की. अहो बघा मला सांगा ही आत्ताची माणसं आहेत ती शरद पवारचीच आहे. असू दे की आता बाजूला असतील हो. पुढं काय करणार पुढं ही एकत्र होणार द्यायला होतं. म्हणजे ही चांडाळ चौकडी साहेबांनी सांभाळली की नाही ती ईडीवाली ही काय कायमची शरद पवार सोडून जाणार नाही. आज उद्या माझं चॅलेंज आहे की पवार साहेबांनी सगळी एकत्र होणार. हे सगळं एकत्र होणार आहेत परत ते चुकणार नाही. मग परवा पवार साहेबांची ट्रीटमेंट अशी झाली अजित पवार 2 सभेला हजर झाले नाहीत. शरद पवार काय जरूर पडल्यावर ट्रीटमेंट द्यायची ते आजारी पडल्यात आले नसतील काय घ्यायची गरज नाही मला माहीत नाही असं म्हणतात तर चाललं असतं ना. हे आज उद्या पवार कुटुंब एकत्र होणार त्यामध्ये दुमत नाही. आताच्या घडीला समजा ह्या प्रेस कॉन्फरन्स नंतर तुम्हाला 5-10 लाख रुपये दिले तुम्ही तुमचा राजीनामा मागे घेणार नाही घेणार. मला ते मी स्पष्ट सांगतो मला जर प्रामाणिकपणाने कुणी जर मदत केली म्हणजे कसली पैशाची नव्हे पण इतर कसली नाही फक्त माझ्या मागण्या राहिल्या तर बस आहे. मग तशी माणसं माझ्या पाठींची करायची. मोठमोठे संपादकांनी सांगितले मला यायचं बंगल्यात जेवून जायचं काय नाश्ता बिटा लागलं काय लागलं तर मला सांगायचं की 3-4 मला संपादकांनी सांगितलेलं आहे. मी नावं सांगतो संपादकांनी एवढं मला पत्रकारांचं पण मला निरोप आहेत काय लागलं जयकुमार मला सांगायचं. पुन्हा मुंबई म्हटलं लोकांचं मला फोन आल्यात मी 8-10 लाख रुपये घेणार नाही. आज वा घेणारच नाही पैसे मी म्हणजे मी विकत घेतल्यासारखं झालं ती मला काय तुम्ही ज्या नेत्यांच्यावर आरोप करताय किंवा तुम्ही जो आक्षेप घेताय त्यावर पलीकडून असं त्याला हे केलं जाते तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय त्यांच्याकडून संशय व्यक्त केला जातोय. त्याला त्यांच्याकडून उदाहरण दिलं जाते त्या उदाहरणाची सत्यता तुम्हाला माहिती असेल फक्त ते तुम्हीच सांगा. त्यांच्याकडून असं उदाहरण दिलं जाते की काही वर्षापूर्वी तुम्ही असेल किसन कल्याणकर असतील तुमचे मित्र त्यांना काही सामाजिक संस्था असलेल्या काही व्यक्तींनी रिक्षा देखील घेऊन दिल्या होत्या मात्र तुम्ही त्या विकल्या असा त्यांचा आहे. त्यामुळे तुमच्या एकूणच आंदोलन आणि तुमच्या एकूणच प्रामाणिकपणाबद्दल त्यांच्याकडनं संशय घेतला. आता हा संशय घ्यायची काही गरज नाही. त्यांनी पुढे ती संपादक प्रतापसिंग जाधवानी तेव्हा रिक्षा किती रुपये किंमत होती 5 ते 10-15 हजार रुपये किंमत होती. 70 बाळासाठी रिक्षा दिल्यानंतर दोघात आमच्या त्याने एक पाळी मी एक पाळी असं चाललं होतं आमचं. ते पाळी तिथं चालल्यानंतर दोघांचं ते काय झालं ते रिक्षा धंदा नाही आणि आमचं काय झालं रिक्षा बोंबरली की आंदोलन कुठं चालू झालं की सामाजिक करायचं त्यात आम्ही घुसायचं. पाण्याचं आंदोलन असून दे गॅसचं आंदोलन असून दे धान्याबद्दल असून दे त्यात तरी आमचं लक्ष लागलं नाही. मग ती रिक्षा आम्ही घेतलेली 20,000ला काय ती 20,000ला जाऊ शकत नाही. 15-16 जाते. मग ते पैसे आम्ही बँकेत ठेवले आणि त्याचं पैसे त्याला तू टाकलं माझं पैसे मिळाले. नंतर त्यांना रिक्षा जी दिली ती तालीम संघानं दिली 90,000ची. मी रिक्षा म्हणजे मला जी दिली मी साहेबांना सांगून म्हटलं रिक्षा तर साहेब मला काय जमणार नाही आणि खरोखर जमणार नाही. काय रिक्षा काढली म्हणजे नाही कोणतरी बाई आली की माझं पोरगा आजारी आहे मला रक्त पाहिजे मग ती रिक्षा घेऊन त्या बाईला बसून जायचं यानं भाडं घ्यायने हे प्रकारसुद्धा मी ऐश्वर्या हॉस्पिटलचं पण बायकात टाचत वाचत होत्या आणि मी जाऊन माझं रक्त देऊन त्या बाईला दिलेलं आहे. त्या बाईचं रिक्षा भाडं पण नाही रक्ताचं आम्ही काही पैसे घेतच नाही. अशा गोष्टी आमच्या झाल्या नाहीत.